इकडे मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. अगदी स्पर्धा आपण बघताय. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 ची स्पर्धा जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे वयाळ सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. डावाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का, खेळाडू बाद झालाय. राहुल शिर्के बॅक टू द डगआउट. कल्पेश कुरंगले टीमचा प्रमुख गोलंदाज, टीमचा अस्त्र शस्त्र मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का मात्र दिला जातोय. मोहोपाडा आणि आई गावदेवी पानशील अशी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याच्या समोर आता लेफ्ट आर्म फलंदाज मात्र दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती आकाश तेलंगे. सेकंड बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. इकडे मात्र फिल्डिंगचं प्रोटेक्शन नाहीये. गॅप मध्ये बॉल ड्राईव्ह झालाय फिल्डरच्या पायाला लागून सीमारेषा पलीकडे. मिसफील्डचा हा चौकार. 4 धावा. आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज आकाश तेलंगेच्या बॅट मधून या 4 धावा इकडे मात्र जोडल्या जात आहेत. मनीष स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा आणि आज मात्र स्पर्धेची सेकंड लास्ट रात्र आपल्याला बघायला मिळते आणि हा संपूर्ण एचा पोल सांभारली. त्यानंतर ऐरोली कोलीवाडा. सेकंड मॅच बोनकोडे 11 बोनकोडे आणि जीवत आणि बामणडोंगरी. थर्ड मॅच भूमी 11 मांडा आणि कारबाव आणि चौथी मॅच मग जय बजरंग गोरसे ब आणि वाकलन अशी मात्र बिग फाईट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आज मात्र या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर मात्र आमच्यासोबत जॉईंट आहेत. आमचे महागुरु संतोष चौधरी सर असतील, आमचे गुरुवर पॅडी सर असतील, आमचे युवा समालोचक प्रथमेश देखील आमच्यासोबत आज जॉईंट आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करतोय. स्कोरिंगच्या भूमिकेत नामवंत स्कोरर चेतन भोईर नडाल. त्यानंतर आमचे डीजे अप्पा, आमचे डीजे ऑपरेटर प्रतीश मोडक देखील आमच्या सोबत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट टीम स्पर्धा कव्हर करते. कम्प्युटर ऑपरेटर आमचे अजय आणि त्यानंतर मग भरपूर सारे कॅमेरामॅन देखील जॉईंट आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अमोल पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत संगम भोईर सर पाळी असतील, शिवदाजी वाघमारे सर देवद, त्यानंतर जयदाजी पाडे सर पाळी. हे ऑफिशियल्स मात्र आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 5 वरती पोहोचली आहे. चला थोडं स्पीडअप करा. अगदी टोटली आपण पाहिलं तर ए पोल मधील सर्व सामने अजून पेंडिंग आहेत, तर मला थोडं स्पीडअप असू द्या. यस, नेक्स्ट मॅच वैतालदेव चांबारली आणि अंबिका किराणा स्टोर ऐरोली कोलीवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण इथे टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. वैतालदेव चांबारली आणि अंबिका किराणा स्टोर ऐरोली कोलीवाडा. आज मात्र एचा पोल आणि रायगड टेनिस क्रिकेट, ठाणे टेनिस क्रिकेट जगतातील मातब्बर संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र या रिसच्या मैदानावरती खेळणार आहेत. चांगल्या लढती पाहायला मिळतील. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे. चांगली स्पर्धा, दमदार आयोजन. मनीष स्मृती चषक 2026 आपण बघतोय. व्यासपीठावरती आपण बघतोय भरपूर सारे अतिथी मान्यवर असतील, त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिलं षटक धावसंख्या धावफळक्यावरती मात्र 5 आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कल्पेश, लेफ्ट आर्म बॉलर. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय नितेश. हो, यावेळेस मात्र सरबॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. खेळाडू वृत्ती दाखवली तिकडे, कारण बॅट कट लागली होती. पंचांचा डिसिजन येण्याच्या अगोदर
फलंदाजानं क्रीज सोडली आहे. बॅट्समन बाद दुसरा धक्का मोहोपाडा संघाला. सौरभ कुंभार नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 विकेट्स, 5 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात. त्यापेक्षा थोडीशी बिकट अवस्था मात्र बॅटिंग करणाऱ्या मोहोपाडा संघाची झाली आहे. लवकर 2 विकेट्स गमावल्यात. सौरभ कुंभार 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. शेवटचा बॉल कल्पेश, लेफ्ट आर्म बॉलर. शेवटचा बॉल होता, शरीराचा वेध घेणारा बॉल. इकडे मात्र डिरेक्ट हिटचा प्रयत्न होत नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. पहिला आणि महत्वाचं षटक एंड झालंय. फलंदाजी करणारा मोहोपाडा संघ मात्र 2 विकेट्स गमावल्यानंतर 5 धावसंख्येवरती पोहोचलाय. आणि गोलंदाज जय वानखेले गोलंदाजीच्या मार्गवरती. एक तेज तरार गोलंदाज आहे आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र इन झालाय. पहिल्या षटकानंतर फक्त 5 धावा धावफलकावरती. सेन्सिबल सुरुवात इथे मात्र मोहोपाडा या संघाची पाहायला मिळते. आकाश तेलंगे 3 मध्ये 5 धावा मात्र बनवल्यात आणि एक चांगला फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल. आता स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एखादी पार्टनरशिप बनवावी लागेल, धावसंख्या थोडीशी वाढवावी लागेल. जय पहिलाच बॉल खेचून मारलाय. सरळ बॅटर ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर झाली. दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव इकडे मात्र चेक केली जाईल. तिसरे पंच चेक करतील. फलंदाज बाद आहे की सेफ. थोडासा क्लोज कॉल. अचूक थ्रो पाहायला मिळालाय आणि त्यानंतर मग फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. यस, 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावसंख्येच्या बरोबरनं टीमची टोटल धावसंख्या मात्र 7 वरती पोहोचली आहे. सिंगल डबल्स धावांना देखील महत्व दिलं गेलं पाहिजे, कारण मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळेस धावफलक हलतं ठेवणं ही तितकं महत्वाचं आहे. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर कट पाहायला मिळालाय डीप एक्स्ट्रा कव्हर्सकडे. फील्डर आहे तिकडे. डबलचा कॉल आणि इकडे ही चित्त्याच्या चप्पलेनं बॅक टू बॅक 2 बॉलवरती या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. मी मगाशी उल्लेख केला मोठे फटके येत नाहीये चेतन. अशा वेळेस सिंगल डबल्स धावांनी धावफलक हलतं ठेवणं तितकं महत्वाचं आहे आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये आकाश तेलंगे हा फलंदाज मात्र परफेक्ट रित्या करतोय. यस, 9 धावा धावफलकावरती. बॉल तयार. जय उडवण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये या मैदानावरती. तुम्हाला प्रॉपर कनेक्शनचे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. प्रॉपर कनेक्शन झालं तर बॉल सीमारेषा पार जाताना आपण भरपूर वेळा पाहिलाय, परंतु प्रॉपर कनेक्शन शिवाय मोठे फटके या मैदानावरती येत नाहीयेत. डॉट बॉल येतोय. 9 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट. जय ओ रिव्हर्स दागण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं फटके येत नाहीत ओळखलं होतं, परंतु रिव्हर्सचा प्रयत्न ही अनसक्सेसफुल ठरलाय. हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल. जय वानखेले एक चांगला गोलंदाज. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर उजव्या हाताचा गोलंदाज कधीही चांगली गोलंदाजी करताना आपण बघितलाय. टप्पा पडल्यानंतर तो बॉल मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळून घेतोय. उडवण्याचा प्रयत्न. विकेट किपर हर्षल आहे तिकडे. हा बॅक टू बॅक तिसरा डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी. प्रेशर दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या मोहोपाडा संघावरती मात्र वाढत चाललाय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर मात्र वाढणार आहे, यात शंका नाहीये. शेवटचा बॉल. जय ओ स्टेप आउट केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर खेचण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फील्ड डाऊन द बॉल. विकेट नंबर
3 गॉन. तिसरा धक्का मोहोपाडा संघाला. जग पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ही विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाज नयेश तांडेल गोलंदाजीच्या मार्कवरती. फक्त आणि फक्त 4.5चा रन रेट पाहायला मिळतोय. या रन रेट जर संघ पुढे गेला तर मग 18 वरती पोहोचू शकतो. 18 धावा म्हणजे मोठी टोटल नाहीये. फायटिंग टोटल देखील नाहीये. कमीत कमी फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र मोहोपाडा टीमने करायला हवाय. नवीन फलंदाज अबू खान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सौरभ कुंभार आणि अबू खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नंबर 4 आणि नंबर 5 चे खेळाडू. नयेश तांडेल वेगवान गोलंदाज. पहिला बॉल. हो, यावेळेस मात्र थोडीशी लेंथ खराब आहे. पंचांचा वाईडचा कॉल. एक्स्ट्रा धाव पहिल्याच बॉल वरती खर्च करतोय गोलंदाज नयेश आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 10 वरती पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावरती. जोडी 2 षटक मात्र बाकी आहेत. 2 षटकामध्ये चेतन कमीत कमी 20-25 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र करायला हवाय. समोर मोठं आव्हान आहे. तेच तर गोलंदाज नयेश. नयेशचा बॉल बॅटची लिडिंग एज. फर्स्ट स्लिप कडे बॉल चालला होता. शॉर्ट थर्डमॅन कडे. चांगली फिल्डिंग राहिली आहे. डबलचा कॉल होता परंतु दुसऱ्या धावेला मात्र नकार दिलाय. एकच सिंगल. थोडेसे फंबल्स झाले होते. फिल्डर दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित सक्सेस देखील ठरला असता परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये. एकच सिंगल. धावसंख्या मात्र 11. 11 लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. अबू खान पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती. राईट अमोर द विकेट. हो, यावेळेस मात्र सरळ ड्राईव्ह केलाय. डीप फिल्डर त्यांच्या डोक्यावरून मिसफील्ड झाली आहे. चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. सन्माननीय महेंद्रजी गोंदले आणि आयुषजी मात्रे कोण यांचे या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 15 धावा धावफलकावरती. परत एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पकडला जातोय झेल आणि संपलाय फलंदाचा खेळ. आणखीन एक धक्का मोहोपाडा संघाला. राजेश शोले नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 विकेट्स. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. चांगली गोलंदाजी नयेश तांडेल. एक चौकार. त्यानंतर मग लगेच कमबॅक पाहायला मिळतंय. आणि सौरभ कुंभार अगदी आपण पाहिलं तर खूप वेल नॉन स्ट्राइक एंड वरती उभे आहेत.
अगदी वन डाऊन साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. स्ट्राईक वरती यावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 30-35 धावा संख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अगदी गोलंदाजीचा विचार केला गेला तर पहिलं षटक कल्पेश, दुसरं षटक जय आणि आता तिसरा गोलंदाज नयेशला आपण बघतोय. तिन्ही गोलंदाजांना लगभग त्याच इकॉनॉमीनं गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये केली आहे. चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल होता ऑन द राईटचा फटका. इथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये धाव फक्त आणि फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र 16 वरती पोहोचली आहे. फक्त आणि फक्त 16 धावा, जास्त धावा नाही आहेत. कदाचित लो स्कोरिंग मॅच होण्याची संभावना इकडे मात्र पाहायला मिळते आहे. पाचवा बॉल तयार. स्ट्राईक एंड वरती सौरभ 2 मध्ये एक धाव मात्र बनवली आहे. उडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर. यावेळेस मात्र थोडासा पुढे बॉल पडलाय पॉइंटच्या फिल्डरच्या समोर. त्यानंतर मग एक सिंगल धावा खूप साऱ्या बघायला मिळतात. चेतन 2 चौकार आलेत आणि पहिला चौकार मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये होता. दुसरा चौकार थोडासा मिसफिल्ड मुळे आला होता. प्रॉपर हिट या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मी मगाशी सांगितलं या मैदानावरती बाउंड्री लाईन तुम्हाला जर क्लिअर करायची झाली तर मग प्रॉपर कनेक्शन करणं फार महत्वाचं आहे. कारण बाउंड्री लाईन थोडीशी दूर देखील आहे. 17 धावा फळक्यावरती. त्यामुळे हा शेवटचा बॉल. नयेश उडवलाय बॉल. प्रॉपर टायमिंग नाहीये. इथेही झेलची चान्स आहे. ओ गुड फिल्डिंग. चांगला स्टॉप दिलाय. यस नितेश तांडेल होते तिकडे. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स. एक सिंगल आणि तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र एंड झालाय 6च्या रन रेटनं. मोहोपाडा संघ 4 विकेट्स गमावल्यानंतर 18 धावा संख्येवरती पोहोचलाय. चौथ्या षटकाला सुरुवात. अंतिमचं षटक. स्लॉगर देतोरचं षटक आणि गोलंदाज हर्षल तांडेल गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. ओ यावेळेस चांगली गोलंदाजी. अँगल बनवला होता. बॉल थोडासा बाहेर निघालाय. बॅटकट आणि हा 5वा धक्का मोहोपाडा संघाला. नरेंद्र राऊत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट 7व्या क्रमांकासाठी. पूर्णपणे धावगतीवरती ब्रेक. ओ शॉर्ट बॉल होता. थोडासा इकडे मात्र ऑन साइडला टोळवलाय डीप स्क्वेअर लेग कडे. 1 रन धावून झाली आहे. दुसरीचा कॉल आणि सक्सेस देखील ठरलाय. 2 धावा मिळाल्यात. 2च्या बरोबर टीमची धावसंख्या मात्र 20-20 वरती पोहोचली आहे. 20 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. शेवटचं षटक आणि आता मात्र मोठे फटके खेचावेच लागतील. फक्त आणि फक्त या षटकातील 4 चेंडू मात्र बाकी आहेत. हर्षल चांगली गोलंदाजी. अगदी पायातून बॉल डिलिव्हर केलाय. जबरदस्त बॉलिंग. अँगलचा वापर इकडे मात्र हर्षल तांडेच्या माध्यमातून केला जातो आहे. 2 डॉट बॉल या षटकामध्ये फेकले जात आहेत. नरेंद्र राऊत आणि सौरभ कुंभार. 3 बॉल मात्र या षटकातील बाकी आहेत. चला नेक्स्ट मॅच वेतलदेव चांभारली आणि अंबिका किराणा स्टोर्स एरोली कोलीवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. ए पोलला मात्र यानंतर सुरुवात होणार आहे. वेतालदेव चांभारली आणि एरोली कोलीवाडा
दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी या बॉलवरती सिंगल धावसंख्या 21-21 आणि या षटकातील शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. हो, चांगली गोलंदाजी. इकडे मात्र फुल लेंथचा बॉल वापरलाय राऊंड द विकेटनं आउटसाइड ऑफ स्टंप. कोणती चान्स फलंदाजासाठी मात्र नाहीये तिकडे. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. 3 धावा प्लस 1 विकेट. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. हर्षल तांडेल टीमचा प्रमुख खेळाडू आहे. आज मात्र संघाला समोरून लीड करतोय. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील हर्षल ठरला होता. टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल. ओ लो फुल टॉस बॉल. इथे मात्र शेवट गोड करणारा हा चौकार आलाय. मस्ट निडेड 4 इनटू डिफेन्स. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र एंड झालाय. प्रथम बॅटिंग करताना मोहपाडा टीमनं मात्र 25 धावा बनवल्यात. येणारे 24 बॉल आणि आई गावदेवी पानशील टीमला मात्र 26 धावसंख्येची गरज. चला टॉस साठी विनंती करूया वेताल देव चांबारली, एरोली कोलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सन्माननीय आशिषजी भोपतराव साहेबांना आमची विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते या सामन्याचा टॉस मात्र करायचा आहे. चला सांबारली टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला टॉस आपण घेऊया. सन्माननीय आशिषजी भोपतराव साहेबांना विनंती आहे की यामाचा टॉस मात्र केला जाईल. हे पोलला मात्र यानंतर सुरुवात होणार आहे आणि आजच्या रात्रीतील बिग फाईट्सला मात्र सुरुवात. काटेकी टक्कर. वैताल देव सांभारली आणि अंबिका किराणा स्टोर, हेरोली कोलीवाडा. टॉस इकडे मात्र केला जातोय. हेड कॉल केलाय आणि हेड पडलाय. टॉस जिंकलाय आणि डिसिजन फिल्डिंगचा निर्णय. एरोली कोलीवाडा हा वन द टॉस आणि चूज टू फील्ड फर्स्ट. त्यामुळे बॅटिंगसाठी आता इन्व्हिटेशन मिळालंय ते वेताल देव चांबारली टीमला. 24 बॉल आणि 26 धावसंख्येची इथे मात्र गरज. परंतु जशी इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये महागुरु संतोष चौधरी सर जॉईंट होतील. थँक्यू. धन्यवाद शुभम म्हात्रे. इथे आपण पाहतो आज कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कुणालजी दाते, शुभम म्हात्रे, पॅडी पवार, हे सगळे आमचे समालोचक आपण इथे पाहतोय. 26 मध्ये 24 ची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंडची मॅच आहे. पानशील एका बाजूला आणि मोहपाडा राहुल आणि पानशील काय नाव आई गावदेवी पानशील हे 2 संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 षटकांमध्ये फक्त 25च धावा करून दिल्यात. चांगली गोलंदाजी केली पानशील संघानं आणि त्या पाठलाग करायचा आहे तो 26 धावांचा. सोपं आव्हान आहे परंतु मोपाडा संघानं जर चांगली गोलंदाजी केली, 1-2 विकेट झटपट मिळवल्या पहिल्या षटकामध्ये, तर मात्र या मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. आज आपल्याला चांगले चांगले संघ इथे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दीमध्ये पण वाढ झालेली आहे. आपण पाहतोय 2 रात्रीमध्ये पण भरपूर प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आपण पाहतोय स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे
खरं तर सगळे ही अंडर 90ची सगळी आमची ही टीम आहे आणि त्यांनी केलेलं हे आयोजन आपण पाहतोय आणि पहिलं वर्ष आहे. चेतन भोईर जे स्कोरर आमच्या जोडीला आहेत आणि इथे आपण पाहणार आहोत की 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. पानशील संघ जेवढी चांगली त्यांची गोलंदाजी आहे तेवढी चांगली त्यांची फलंदाजी पण राहिलेली आहे. पण बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने होते. पहिले षटक टाकण्यासाठी आलाय तो गोलंदाज आपण पाहतोय आकाश तेलंगे मोपाडा संघाचा आणि सलामीची जोडी मैदानात आहे ती हर्षल तांडेल आणि एका बाजूला समीर वानखळे. स्ट्राईक एंडला आहे समीर वानखळे आणि हर्षल तांडेल नॉन स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, कट केलाय गेले आणि पॉईंटच्या मधून चेंडू चाललाय. दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडूचा पाठलाग करतायत आणि 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. ते फलंदाज आपण पाहतोय समीर वानखळे याला 2 धावा मिळतात. त्याने आपलं खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. करायचे आहेत 26. त्यांनी ओळखलं की मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. 24 चेंडू आहेत, 26 आहेत. सिंगल डबलने पण मॅच जिंकली जाईल. गॅपमध्ये चेंडू ढकलायचे, जिथे सिंगल असेल तिथे डबल घ्यायची आणि या मॅचवर कब्जा मिळवायचा असं या सलामीच्या जोडीने कदाचित ठरवलं असेल. बरेचसे फलंदाज आपण पाहतो क्रिकेट कमी षटकांचं झालंय. फक्त आपण पाहतो की षटकार, चौकार, डॉट बॉल आणि विकेट याच गोष्टी आपण बघत असतो. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. तिथे आपण पाहतोय आकाश तेलंगे दुसरा चेंडू टाकतोय. आकाश तेलंगेचा हा चेंडू आडव्या बॅटनं मारलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चाललाय चेंडू, चाललाय सीमा पार. इथे मात्र चौकार मिळतोय. फलंदाज आपण पानशील संघाचा समीर वानखेळेच्या बॅटमधून. ठोंबरे आता असतील. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. धावा कमी आहेत आणि अशी गोलंदाजी झाली कदाचित पानशील संघासाठी सोपं समीकरण असेल. इथे मात्र यष्टीरक्षकानं चूक केले. चेंडू इथे मात्र सुटलाय आणि इथे मात्र आलाय. पुन्हा एकदा पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. 22चा चौकार. धाव संख्या झाली ती 10. IPL ला पण सुरुवात झालेली आहे. काल आपण बघितलं RCB जिंकली होती. आज मुंबई संघाला करायची आहे 221. मुंबई संघ पण चांगली बॅटिंग चालू आहे. 10 धावा धावपलकावर लागल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मोपाडा संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर परतायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. आकाश तेलंगे तयार. आकाश तेलंगेला आडव्या बॅट मारलाय. जबरदस्त फटका वाकले आणि इथे मात्र हा षटकार आलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चांगली सुरुवात झाली ती पानशील संघाची. शिंदे साहेब इकडे आले, मुंडे साहेब इकडे आलेले. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील असेल सहर्ष स्वागत. येस, ओव्हर टू यू महागुरु. 20 चेंडू 10. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर जयदास पाटील यांचा. व्हाईट बॉलनं धावसंख्या वाढते. 17 धावा झाल्या. 4 चेंडू मध्ये 17 धावा आलेल्या आहेत. करायच्या आहेत त्या 26 म्हणजे अजूनही करायचे 9 धावा चेंडू शिल्लक असेल ते 20 चेंडू 9. हलक्या हाताने खेळलाय. स्टिअर केलं चेंडूला, सिंगलच मिळाले. इथे आपण पाहतोय समीर वानखेळेला. समीर वानखेळे पोचतोय तो 13 वर. संघाची धावसंख्या 26 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. एका बाजूला आई गावदेवी पानशील संघ पाठलाग करतोय 26 धावांचा आणि 26 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय तो मोपाडा राहुल हा संघ. रिव्हर्स खेळायचं होतं, स्विच इट खेळायचं होतं. भरपूर चेंडू आहेत, धावा कमी करायच्या आहेत. त्यामुळे हा प्रयत्न केला होता हर्षल तांडेलनं. त्याचा प्रयत्न फसलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. आपण पाहतोय आकाश तेलंगे जिथे 26 धावा म्हणजे 4 षटकांमध्ये म्हणजे 6.5 धावांची सरासरी राखायची होती, तिथे मात्र पानशील संघाच्या आल्यात त्या 18. समीर वानखेळे चांगली फलंदाजी करतोय, 13 वर खेळतोय आणि आता मात्र अजूनही 3 षटकं बाकी आहेत, धावा करायच्या आहेत त्या 8. प्रेक्षक आपण पाहतोय समोर जे प्रेक्षक आहेत त्यांचंही स्वागत आहे. आजूबाजूला सगळीकडे टेकड्यांवर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिल्या दिवशी मला तर वाटते कराडे संघ जिंकलेला आहे. सगळ्यांना वाटलं 80% नाही तर 99% प्रेक्षकांना वाटलं 12 पाडा जिंकेल.
पहिल्या मॅचमध्ये 12 पाड्याने फक्त 24 दिल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 12 दिल्या होत्या. 2 मॅच त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर अशा जिंकल्या होत्या की सगळ्यांना वाटलं 12 पाडाच पुढे जाईल, पण कराडे संघ जिंकला कालच्या रात्रीमध्ये. वाईल्ड एंट्री जो आपला कैरे संघ जिंकलेला आहे. पहिल्या दिवशी आई रिसवाडी, काल आपण बघितलं सुपर 12 मध्ये जो गेलेला दुसरा संघ आहे तो केवाळे, आणि आज या मॅच मध्ये कोण जाणार आहे त्यासाठी आपण इथे पाहत आहोत. 19 धावा धावफलकावर लागल्यात. 17 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 मध्ये 17 असे तर मोपाड्यावाले म्हणाले की मजा आली असती. हो, चौकार इथे व्हाईट बॉल आणि त्याच्यावर आलाय. चेंडू अडवलाय. मलाही वाटले ते स्क्रीन आले मध्ये. सिंगल आलेले 20. 17 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. हर्षल तांडेलनं चेंडू उडवलाय पण लॉंग ऑनला झेल. षटकार मारून ही मॅच संपवायची होती पण विकेट इथे गेलेली आहे ती हर्षल तांडेलची. नवीन फलंदाज अनिल वानखडे, एका बाजूला समीर वानखडे आणि आता आलाय तो अनिल वानखडे. दोघेही बंधू आहेत. वानखडे बंधूंची जोडी कदाचित लवकर ही मॅच संपवेल का पानशिलकरांच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे. 16 मध्ये करायचे आहेत 6. एक मोठा फटका आणि इथे मात्र भरपूर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. ते मोपाडा संघाला आणि गोलंदाज आहे ओमकार गायकवाड. मिड विकेटच्या वरून समालोचन कक्षाच्या वरून सलामी दिले. आल्या आल्या षटकार मारला आणि मॅच संपवले. ती फलंदाज आपण पाहतोय अनिल वानखेडे आणि मॅच जिंकले आणि सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय तो आई गावदेवी पानशिल संघानं. बेस्ट